फूड पॉयझनिंग. फूडमध्ये काहीतरी डेंजरस गेलेलं असतं. काही दॅट समथिंग डेंजरस म्हणजे प्रीफॉर्म टॉक्सिन असू शकतो किंवा लाईव्ह बॅक्टेरिया एंटरिंग इंटेस्टाईन आणि मग इंटेस्टाईनमध्ये जाऊन ते टॉक्सिन प्रोड्यूस करणार. सो प्रीफॉर्म टॉक्सिन इंटॉक्सिकेशनचं टाईप आहे आणि स्टॅफ ऑरियस, बॅसिलस सिरियस, एमेटिक टाईप हे प्रीफॉर्म टॉक्सिन तयार करतात. वेरॅज जे क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स, कोलेरा आहेत ना, ते ऑर्गॅनिझम एंटर करतात मग टॉक्सिन प्रोड्यूस करतात इनसाईड द गट आणि त्याला आपण टॉक्सिन मिडिएटेड इन्फेक्शन म्हणतो. आता स्टॅफिलोकोकस ऑरियस फूड पॉयझनिंगमध्ये क्रीम पेस्ट्री खाल्ली वेणीच्या पडलेली, मग काय होणार, जी की बाहेर ठेवली होती. मग फूड हँडलर आहे त्याचा मंजनीजवाला घाणेरडा हँड होता, त्याचा इन्फेक्टेड नोज होतं, त्यांनी त्याला हात लावला. मग स्टॅफ ऑरियसनी त्या पेस्ट्रीला कंटॅमिनेट केलं. स्टॅफनी काय केलं, एंटरटॉक्सिन प्रोड्यूस केला होता आणि हा टॉक्सिन ऑलरेडी फॉर्म्ड बिफोर इटिंग. सो वेन पेशंट इट्स टॉक्सिन डायरेक्टली ॲक्ट्स अँड द सिम्पटम अकर्स रॅपिडली. बाय रॅपिड ऑनसेट आहे कारण की बॅक्टेरियाला आतमध्ये येऊन मल्टिप्लाय व्हायची गरज नाही आहे. टॉक्सिन ऑलरेडी प्रेझेंट असल्यामुळे त्याचं सिम्पटम लगेच 2 to 6 आवर्समध्ये ते दाखवतं. हीट स्टेबल टॉक्सिन असतो म्हणजे रिहीट फूड केलं तरी पण तो टॉक्सिन मरत नाही. त्याच्यामुळे रिहीटेड फूड आहे, इट कॅन स्टिल कॉज पॉयझनिंग. क्लिनिकल फीचर्स सडन नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया, ॲब्डोमिनल क्रॅम्प होणार, पण युजली फीवर येत नाही. का? कारण की टॉक्सिन मिडिएटेड इलनेस असतो ना, तो इन्वेजिव्ह इन्फेक्शन नसतं ते. रॅपिड वॉमिटिंग आफ्टर क्रीम फूड पेस्ट्री, थिंग्स स्टॅफ ऑरियस. पॅथोजेनेसिस काय, टॉक्सिन स्टिम्युलेट्स ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, वॉमिटिंग होतं, गट हायपरमोटिलिटी होते, नॉट मच म्युकोजल इन्व्हेजन. याच्या ट्रीटमेंटसाठी मोस्टली सेल्फ लिमिटिंग असतं, फ्लुइड्स ORS देतो आपण. अँटीबायोटिक्स निडेड नसतात कारण डिसीज टॉक्सिनमुळे आहे, ॲक्टिव्ह बॅक्टेरियल इन्व्हेजनमुळे नाही. इमॅजिन कुक आहे, तो पेस्ट्रीवरती स्नीज करतो, मग हीट रेजिस्टंट टॉक्सिन बेट करतो त्या पेस्ट्रीमध्ये आणि मग जेव्हा आपण ती पेस्ट्री खातो तेव्हा वॉमिटिंग होते विदिन आवर्स आणि दॅट इज ड्यू टू स्टॅफ फूड पॉयझनिंग, प्रीफॉर्म टॉक्सिन. आता क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिझमबद्दल बघायचं. इथे ना तो लाईव्ह ऑर्गॅनिझम एंटर करतो आणि आपल्या गटमध्ये टॉक्सिन फॉर्म करतो. तर होम कॅन्ड फूड असतं, त्याच्यामध्ये ॲनेरोबिक एन्व्हायरमेंट असतं. सो तिथे स्पोर्स जर्मिनेट होतात. बॅक्टेरिया तिथे बॉट्युलिनम टॉक्सिन फॉर्म करतं आणि पेशंट ते टॉक्सिन खातं. मग सडनली पॅरालिसिस, ब्लड विजन, रेस्पिरेटरी फेलियर होतं. ठीक आहे, पॅरालिसिस, ब्लड विजन आणि रेस्पिरेटरी फेलियर. आणि दिस इज नॉट मेनली GI डिसीज, इट इज अ न्यूरोपॅरालायटिक डिसीज ड्यू टू क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम. न्यूरोपॅरालायटिक डिसीज बघितलं वेगवेगळे आहेत, म्हणजे काहीतरी GI रिलेटेड आहे का नाही आहे. बॉट्युलिनम टॉक्सिन हा खूप मोस्ट पॉवरफुल टॉक्सिन आहे, वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल आहे. हा काय करतो ना, ॲसिटाइल कोलिन रिलीजला ब्लॉक करतो ॲट NMJ. मग त्याच्यामुळे काय होतं, हे ॲसिटाइल कोलिन नाही जाणार, त्याच्यामुळे फ्लॅसिड पॅरालिसिस होणार. आणि बॉट्युलिझम असं का नाव दिलं, कारण बॉट्युलसचा अर्थ असतो सॉसेज. तर मग ओरिजिनली लिंक टू सॉसेज पॉयझनिंग. सॉसेजचा अर्थ काय असतो रे, ते प्लेट मला एक्झॅक्टली नाही माहिती, त्यामुळे बघावं लागेल. सॉसेज म्हणजे ते खायचा पदार्थ. ठीक आहे, सो त्याचे फीचर्स काय, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनमचे ग्राम पॉझिटिव्ह ॲनेरोबिक एन्व्हायरमेंटमध्ये राहणारा स्पोर फॉर्मिंग मोटाईल असतो आणि स्पोर्स हीट रेजिस्टंट असतात. नेक्स्ट बघायचं क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्समुळे झालेला फूड पॉयझनिंग. लार्ज मीट डिश कुक्ड आहे, तिथे स्पोर्ट्स सर्वाईव्ह करतात कुकिंगला. लॉंग टाईमसाठी फूड वॉर्म ठेवले आणि ॲनेरोबिक एन्व्हायरमेंट फॉर्म झालं, मग तिथे स्पोर्ट्स जर्मिनेट करतात. ह्यूज नंबर्स ऑफ बॅक्टेरिया एंटर करतात इंटेस्टाईनमध्ये आणि एंटरटॉक्सिन प्रोड्यूस करतात. हे ना आपल्या घरी होतं, घरी खूप असं मटणाचं सगळं असलं, त्याला बंद ठेवलं, मग त्याला ॲनेरोबिक एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं, तिथे स्पोर्ट्स जर्मिनेट होतात आणि ते क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्सचे एंटरटॉक्सिन प्रोड्यूस होतं इनसाईड गट खाल्यावर. मग काय होतं, इन्क्युबेशन सिम्पटम्स लगेच 8 to लॉंगर दॅन स्टॅफ आहेत, 8 to 24 आवर्समध्ये इन्क्युबेशन आहे. बिकॉज बॅक्टेरिया मस्ट फर्स्ट मल्टिप्लाय इनसाईड द इंटेस्टाईन. स्टॅफसारखं नाही आहे की प्रीफॉर्म टॉक्सिन खाल्ले. क्लिनिकल फीचर्स ॲब्डोमिनल क्रॅम्प, डायरिया, वॉमिटिंग युजली माइल्ड असतात क्लिनिकल फीचर्स. रिकव्हरी 24 to 48 आवर्स होतं. रिहीटेड मीट जे आहे आणि डिलेड डायरिया, मग याच्यामध्ये आपण क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्सचं लक्षात ठेवायचं. रिहीटेड मीट म्हणजे घरी नॉनव्हेज कधी खूप लोकांसाठी बनवलं होतं, मग तो परत गरम करावा लागतो आणि तो डिलेड डायरिया कॉज करतो. ठीक आहे, आणि थिंक ऑफ क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स. एंटरटॉक्सिन डॅमेजेस द इंटेस्टिनल एपिथेलियम अँड कॉजेस फ्लुइड सिक्रेशन, त्याच्यामुळे डायरिया होतो. अदर इम्पॉर्टंट डिसीजेस कॉज्ड बाय क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स आर गॅस गँग्रीन, मसल नेक्रोसिस, गॅस प्रोडक्शन, नेक्रोटाइजिंग एंट्राइटिस, बीटा टॉक्सिन डिस्ट्रॉयज द इंटेस्टाइन, पॅनऑफ्थॅल्माइटिस, आय इन्फेक्शन आफ्टर ट्रॉमा, सेप्टिक अबॉर्शन कॅन कॉज सेप्टिसेमिया. बॅसिलस सिरियस फूड पॉयझनिंग याचे 2 टाईप असतात, बॅसिलस सिरियसचे एमेटिक टाईप आणि डायरियल टाईप. ह्या फूड पॉयझनिंगचे 2 टाईप आहेत, 2 डिस्टिंक्ट सिम्पटम्स आहेत. एमेटिक टाईपमध्ये चायनीज फ्राईड राईस खाल्ल्यामुळे, लेफ्ट ॲट रूम टेम्परेचर खाल्ल्यामुळे स्पोर्ट्स सर्वाईव्ह करतात आणि बॅक्टेरिया राईसमध्ये ग्रो करतो आणि प्रीफॉर्म टॉक्सिन एमेटिक टॉक्सिन प्रोड्यूस करतो. मग तो टॉक्सिन आहे ना तुमच्या वॉमिटिंग सेंटरला ट्रिगर करतो आणि वॉमिटिंग होते. इन्क्युबेशन 1 to 5 आवर्स आहे. फीचर्स मेन सिम्पटम वॉमिटिंग, डायरिया अनकॉमन. सो फ्राईड राईस खाल्ला फास्ट वॉमिटिंग होणार. बॅसिलस सिरियस आहे ना, बॅसिलस सिरियस राईस एमेटिक टाईप. डायरियल टाईपमध्ये कंटॅमिनेटेड मीट, व्हेजिटेबल्स खातो आपण, मग काय होतं, बॅक्टेरिया इंटेस्टाईनमध्ये जातात, एंटरटॉक्सिन प्रोड्यूस करतात. इन्क्युबेशन 8 to 16 आवर्स आहे. इथं किती इन्क्युबेशन लगेच 1 to 5 आवर्स होतं एमेटिक टाईपसाठी आणि डायरियल टाईपसाठी 8 to 16 आवर्स आहे. आणि याचे फीचर्स काय, डायरिया आणि ॲब्डोमिनल पेन आणि वॉमिटिंग रेअर असते डायरियल टाईपमध्ये. सो फूड काय खाल्लं आणि सिंड्रोम काय कॉल झाला. फ्राईड राईस खाल्ला एमेटिक टाईप आहे, बॅसिलस सिरियसचा फूड पॉयझनिंगचा. आणि मीट, व्हेजिटेबल्स कंटॅमिनेटेड खाल्लं तर डायरियल आहे. लॅब डायग्नोसिस कसं करायचं, बॅसिलस सिरियसचं सिलेक्टेड मीडिया यूज करायचा, MYPA, पेम्बा डायग्नोस्टिक. मोर दॅन 10,000 जर 10,000 5 शून्य म्हणजे 1 2 3 0 0 म्हणजे 1 लाखपेक्षा जर जास्त बॅक्टेरिया असतील बॅक्टेरिया पर ग्राम, तर हे फूड पॉयझनिंग झाले. फंगल फूड पॉयझनिंग बघायचं नेक्स्ट. आता आपण बॅक्टेरियल बघितले, त्याच्यामध्ये कोणकोणते बघितले, बॅसिलस सिरियस, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिझम आणि सगळ्यात आधी स्टॅफ ऑरियस बघितला होता. ठीक आहे, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम, स्टॅफ ऑरियस, ठीक आहे, हे सगळे पाहिले. नेक्स्ट बघायचं फंगल कॉजेस ऑफ फूड पॉयझनिंग आणि इथले आपले प्रश्न बघायचे राहिलेत. ना इथं आले आता फंगल फूड पॉयझनिंगपर्यंत आलो आपण. तर टाईप काय आणि त्याचा अर्थ काय. मायकोटॉक्सिकोसिसचा अर्थ काय असतो की फंगल टॉक्सिन फूडमध्ये आहे आणि मायसेप्टिझमचा अर्थ असतो की इटिंग पॉयझनस फंगस इटसेल्फ. म्हणजे फंगसनी बनवलेला जर टॉक्सिन फूडमध्ये असेल तर ते मायकोटॉक्सिकोसिस आहे आणि मायसेटिझम म्हणजे तो फंगसच आपण खातो असं.
कॉलेरामध्ये काय होतं विब्रिओ येतं आहे ना टेबल एक बुकमधला आहे तर त्यांनी डिकोड केलं कॉलेरा पुन्हा होतं विब्रिओ कॉलेरा आणि एंट्रोटॉक्सिन कॉज करतं मॅसिव्ह क्लोराईड वॉटर सिक्रेशन ॲज रिझल्ट राईस वॉटर डायरिया होतं सिव्हिअर डिहायड्रेशन होतं डायग्नोसिस TCBS आगार कल्चर करून आणि ट्रीटमेंट ORS फ्लुइड रिप्लेसमेंट देऊन कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी बेसिकली आपण आता रिव्हिजन करतो कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी अंडरकुक्ड चिकन अनपॅस्चराइज्ड मिल्कमध्ये आहे कॅम्पायलोबॅक्टर कोंबडी पोल्ट्री आणि सिम्टम्स फीवर डायरिया क्रॅम्प आणि कॅन कॉज गिलिनबारी सिंड्रोम हे बघा कॅम्पायलोबॅक्टर बी फॉर बारी आणि सीला आपण जी सारखं लिहू शकतो सो गिलिनबारीशी असोसिएटेड आहे इकोलायचे टाइप्स बघितले इटेक इपेक इहेक आणि इएक ठीक आहे टॉक्सिकोजेनिक ट्रॅव्हलर्स डायरिया कॉज करतो पॅथोजेनिक इन्फेंट डायरिया कॉज करतो आणि हिमोरेजिक जो हिमोरेजिक कोलायटिस आणि HUS कॉज करतो जो इन्वेसिव्ह आहे सेंट्रल लाईक इल्नेस कॉज करतो नंतर इन हिमोरेजिक इकोलाय जो आहे अँटीबायोटिक अवॉइड केले जातात का कारण की बॅक्टेरियल किलिंग मे इन्क्रीज शिगा लाईक टॉक्सिन रिलीज आणि मग त्याच्यामुळे HUS ची रिस्क वाढते सो ऑर्गॅनिझम कोणता आहे आणि क्लू काय आहे तर रॅपिड वॉमिटिंग आफ्टर टेस्ट रीडिंग झाले तर स्टॅफ ऑरी असतं फूड पॉइझनिंग आहे फ्राईड राईस वॉमिटिंग आहे तर बॅसिलस सिरियस रिहीटेड मीट डायरिया आहे तर क्लॉस्ट्रिडियम परफेरेंजेन्स अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया आहे तर क्लॉस्ट्रिडायोड डिफिसिल आणि पेप्टिक अल्सर असेल तर हेलिकोबॅक्टर पायलोरी आणि राईस वॉटर स्टूल असेल तर फेब्रिओ कॉलेरा नेक्स्ट स्टॅफ टॉक्झिन हिट स्टेबल आहे क्लॉस्ट्रिडियम परफेरेंजेन्स टॉक्झिन हिट लेवल आहे ठीक आहे नंतर बॅसिलस सिरियस एमेटिक टाईप फ्राईड राईस बॉट्युलिझम फ्लॅसिड पॅरालिसिस ठीक आहे बॉट्युलिझम फ्लॅसिड पॅरालिसिस कारण ते ॲस्टाईलकोलिनचं रिलीज होत नाही आपल्याला माहिती ते टॉक्सिन त्या ह्याला बंद करतो त्या चॅनलला आणि मग क्लॉस्ट्रिडियम डेफिसिल जे आहे क्लॉस्ट्रिडायोड डेफिसिल ते टॉक्सिन A आणि टॉक्सिन B असतात ठीक आहे A वाला जो आहे तर तो कसा आहे एंट्रोटॉक्सिन आहे आणि B वाला सायटोटॉक्सिन असतो H पायलोरी युरियस पॉझिटिव्ह वाय डज स्टॅफ ऑरियस फूड पॉइझनिंग हॅव रॅपिड ऑनसेट कारण डायरेक्ट आपण टॉक्सिन घेतोय बॅक्टेरियाला आतमध्ये मल्टिप्लाय करून इन्फेक्ट करायची गरज नाही वाय कॅन रिहीटेड राईस कॉज बॅसिलस सिरियस फूड पॉइझनिंग कारण की याचा जो आहे बघ जो बॅसिलस सिरियसचा जो टॉक्सिन आहे ना तो हीट स्टेबल आहे डिफरन्स बिटवीन एमेटिक आणि डायरियल टाईप ऑफ बॅसिलस सिरियस आणि बॉट्युलिझम न्यूरोलॉजिकल डिसीज का आहे डिस्पाईट एंट्रिंग GIT आणि अँटीबायोटिक थेरपी युजली अननेसेसरी इन स्टॅफ फूड पॉइझनिंग का आहे तर स्टॅफ ऑरियसमध्ये ना आपण डायरेक्ट टॉक्सिन खातोय त्याच्यामुळे लगेच 2 ते 6 तासामध्ये तुम्हाला सिम्टम्स दिसणार आहेत कोणकोणते सिम्टम हे सगळे रिहीटेड कॉज फूड पॉइझनिंग का कारण की स्पोर्ट्स जर्मिनेट करतात रूम टेम्परेचरवरती आणि बॅक्टेरिया मल्टिप्लाय करतात बॅक्टेरिया देन प्रोड्यूस हीट स्टेबल एमेटिक टॉक्सिन आणि रिहीटिंग केलं तरी टॉक्सिन रिमेन ॲक्टिव्ह डिफरन्स बिटवीन एमेटिक आणि डायरियल इन्क्युबेशन पिरियड 1 to 5 hours आणि 8 to 16 hours मेन सिम्टम इज वॉमिटिंग आणि इकडे डायरिया कॉमन फूड काय एमेटिकमध्ये फ्राईड राईस आणि इकडं कंटॅमिनेटेड मीट व्हेजिटेबल मेकॅनिझम प्रीफॉर्म टॉक्सिन मिडिएटेड टॉक्सिन प्रोड्यूस्ड इन इंटेस्टाइन वॉमिटिंग सिव्हिअर आणि रेअर सो एमेटिक अर्ली वॉमिटिंग आणि डायरियल म्हणजे डिलेट डायरिया ठीक आहे सो लक्षात ठेवा बॉट्युलिझम GI ट्रॅकमध्ये गेला क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिझम नंतर तो न्यूरोलॉजिकल डिसीज का कॉज करतो पॅरालिसिस का कॉज करतो फ्लॅसिड पॅरालिसिस याचं कारण आहे की बॉट्युलिझम न्यूरोटॉक्सिन जो आहे इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि तो टॉक्सिन न्यूरोमस्क्युलर जंक्शनला जाऊन तिथे ॲसिटाईलकोलिनचं रिलीज जे आहे तर ते ब्लॉक करतो ॲज अ रिझल्ट मसल कॉन्ट्रॅक्शन कमी होतं लिडिंग टू फ्लॅसिड पॅरालिसिस डिप्लोपिया डिस्प्लेजिया रेस्पिरेटरी पॅरालिसिस सो एंट्री इज गट बट टार्गेट इज नर्वस सिस्टम नंतर अँटीबायोटिक जे आहे वाईज अँटीबायोटिक थेरपी युजली अननेसेसरी इन स्टॅफ फूड पॉइझनिंग तर टॉक्सिन घेतलं म्हटल्यावर त्याला मारायला आपल्याला आपण काय केलं पाहिजे अँटीबायोटिक देऊन जमणार नाही टॉक्सिनच ऑलरेडी त्यामुळे डिसीज लाईफ लिमिटिंग आहे पण ट्रीटमेंट मेनली ORS फ्लुइड सपोर्टिव्ह केअर देऊन करायची नंतर आपण इथं फंगल बघितलं होतं थोड्याच गोष्टी बघितल्या होत्या फंगलच्या एवढंच बघितलं होतं फंगल फूड पॉइझनिंगबद्दल टाईप आणि त्याचं मिनिंग मायक्रोटॉक्सिकोसिस आणि मायसेटिझम त्यांना ते सो मायक्रोटॉक्सिकोसिस फंगल पॉइझनिंग कसं करतो बघ दिस इज नॉट फंगल इन्फेक्शन ऑफ टिश्यू फंगस ग्रोज ऑन द फूड ते टॉक्सिन प्रोड्यूस करतो मग ह्युमन ते फूड खाताना टॉक्सिन पण खातो आणि मग ते टॉक्सिन जे आहे बॉडीला डॅमेज करतो ॲफ्लाटॉक्सिनचं लिव्हर टार्गेट असतं प्रोड्यूस बाय एस्परजिलस फ्लॅवस आणि एस्परजिलस पॅरासायटिकस फाउंड इन ग्राउंडनट कॉर्न आणि पीस म्हणजे शेंगदाणे मका आणि मटर याच्यामध्ये हा ॲफ्लाटॉक्सिन असतो ॲफ्लाटॉक्सिन प्रोड्यूस होतं बेसिकली कोणामुळे एस्परजिलस फ्लॅवस पॅरासायटिकसमध्ये मुळं आणि मग तो आपल्या लिव्हरला खराब करणार आणि स्पेशली इन वॉर्म ह्युमिड इम्प्रॉपरली स्टोर्ड वॉर्म ह्युमिड ग्रेन्स असतात त्यामध्ये फंगस ग्रो करणार आणि तो हा टॉक्सिन प्रोड्यूस करणार ॲफ्लाटॉक्सिन का डेंजरस आहे कारण की तो हिपॅटोटॉक्सिक आणि कार्सिनोजेनिक आहे तो हिपॅटोसाइट्सच्या DNA ला डॅमेज करतो ओव्हर इयर्स नॉर्मल हिपॅटोसाइटमध्ये म्युटेशन होतं हिपॅटोमा होतो हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा होतो आणि aflatoxin is linked with hepatocellular carcinoma, especially where food storage is poor. So afla, A for aspergillus, F for food grains, liver cancer आणि aflatoxin ठीक आहे कर्गोटिझम हा ना क्लॅविसेप्स पर्प्युरिया हा फंगसमुळे होतो आणि हा फंगस राईचा जो प्लांट असतो ना त्याला कंटॅमिनेट करतो मग काय होतं की कंटॅमिनेट केल्यानंतर तो फंगस अर्गॉट अल्कलॉइड्स प्रोड्यूस करतो मग ते काय करतात ते सिव्हिअर वासोकन्स्ट्रिक्शन इस्चिमिया गँग्रीन हॅल्युसिनेशन कॉज करतात आणि याला आपण हिस्टॉरिकली सेंट अँथोनीस फायर म्हणतो बिकॉज लिम्स बिकेम ब्लॅक ड्यू टू इस्चिमिया आणि इस्चिमिया कोणामुळे झाला अर्गॉट अल्कलॉइडमुळे झालेला आहे जो की कोण प्रोड्यूस केलेला आहे क्लॅविसेप्स पर्प्युरियाने नंतर आहे झियारालिनोन हां हे फ्युसारियम हां ओके ते वॉटेवर खूप जास्त आहेत वाटतं हे सगळे तर मला प्रत्येक मी वाचायला गेलं तर खूप वेळ लागेल तर पटकन आपण रिवाईज करूया की झिरालिनोन आहे ना ते ना हे फ्युसेरियम ग्रॅमिनियोरममुळं कॉज होतं आणि ते इस्ट्रोजनसारखं काम करतं मायसेटिझम आहे ना मशरूम पॉइझनिंग आहे मशरूम्स प्रोड्यूस करतात GI सिम्टम हॅल्युसिनेशन डर्मॅटायटिस डेथ मायसेटिझममध्ये हे होतं आणि इम्पॉर्टंट हॅल्युसिनोजेनिक सबस्टन्स प्रोड्यूस्ड बाय सायलोसाइड स्पीशीज substances are psilocybin, lysergic acid, lysergic acid. These affect CNS neurotransmission. Viral gastroenteritis आता बघायचं आहे तर ते नंतर बघूयात आधी बुक काय नंतर बघायचं फूड पॉइझनिंगमध्ये हा प्रश्न बघून घ्या माझ्या तेवढी हिंमत नव्हती वाचायची
स्टेफाइलोकोकल एंट्रोटॉक्सिन, बॉट्युलिझम, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स, लॅब डायग्नोसिस, ट्रीटमेंट, अदर इन्फेक्शन कॉज बाय क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स खूप आहेत आपण बुकमध्ये कमीच बघितलं. सेप्टिक अबॉर्शन, न्यूरोजेनेटिक इन्फेक्शन, थोरॅसिक इन्फेक्शन, पॅनऑफ्थॅल्मायटिस, ब्रेन ॲब्सेस, मेनिंजायटिस, इन्व्हेजिनस गॅस गँग्रीन, इंट्राअब्डोमिनल ओजिंग, बिलियरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, नेक्रोटायझिंग एंट्रायटिस, बॅसिलस सिरियस फूड पॉइझनिंग. बॅसिलस त्याचे किती 2 टाईप, डायरिया, लॅमेटिक. नंतर लॅब डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. FP फूड पॉइझनिंग, डी डायरिया आणि डिसेंट्री. सो डायरिया फूड पॉइझनिंग, डिसेंट्री यांनी काय डिसीज दिला, पॅथोजन दिला, साईन सिम्टम दिले, ट्रान्समिशन दिले, डायग्नोस्टिक टेस्ट आणि अँटीमायक्रोबियल ड्रग कोणतं यूज करायचं दिलं. ओके नाईस. डायरिया, सॅल्मोनेलोसिस, पेप्टिक अल्सर, डायरिया, इकोला इन्फेक्शन, डायरिया कॉलेरा, डायरिया फूड पॉइझनिंग. ठीक आहे. हे सगळं हे आहे. मायकोटॉक्सिकोसिसमध्ये आपण हे अफ्लाटॉक्सिन, अर्बॉटिझमवाले बघितलं, अफ्लाटॉक्सिनबद्दल बघितलं. हे पण सगळे मायकोटॉक्सिन बघितले, फंगस बघितले. ठीक आहे. तरी अजून एकदा नीट बघून घेतो, एवढं इम्पॉर्टंट नाही, स्टील मी बघून काय चाललं. नंतर हे अर्बॉटॅल्कॉइड्स बघितले. हे 2 नाव नाही बघितले तुम्ही. ट्रायकोथिकन्स नाही पाहिलं, हे वाला नाव नव्हतं बघितलं. मायसेटिझम पण बघितलं. ओके. हॅल्युसिनेशन्स. नंतर हे व्हायरल 2 पेजचं झाल्यावर हे पॅरासायटिक